पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। का आलीस माझ्या घरात? माझ्या मुलाचं लग्न जमायला की तुझ्या नंदेचं आधीच लग्न झालेलं असताना माझ्या मुलाच्या गळ्यात बांधायला आलीस? बोल, काय करणार आहेस? माझ्या मुलाला समजावणार आहेस की घर सोडून जाणार आहेस? मी नंदू दादा आणि वर्षा त्यांच्या प्रेमाच्या आड नाही येणार। मी नाही येऊ शकत। मला नाही जमणार आहे सगळं। आता हे रिक्षावाले सुद्धा ना हे थांबणार नाही। हे असंच आहे त्यांचं आणि मग तुम्ही नेहमीच आहे। जाऊ दे आनंदी। आनंदी आनंदी बाबा 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 आनंदी आहे। आनंदी आनंदी रिक्षा रिक्षा बाबा आनंदी आनंदी आहे काय? आनंदी आणि मुंबई रिक्षा तिकडे तिकडे जायचंय। म्हणजे आधी तिकडे जायचंय मग तिकडून इकडे जायचंय, इकडून तिकडे तिकडून इकडे म्हणजे सरळ जायचंय। नक्की जायचंय कुठं? अरे आधी तिकडे जायचं मग तिकडे जायचंय। मग त्या रिक्षाच्या मागे जायचं आपल्याला। कुठली रिक्षा? ती मग ती तिकडे चालली ती मग। ती गेली ती गेली। अरे ती गेली ती मग तिकडे रिक्षा। आनंदी मुंबईत कुठे चालली ती? आई 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 का? काय रे आलास? हो मिळाले ताडगोळे? मस्त मिळाले। मी तर 2 तिथेच खाल्ले। आई तुला सांगतो मी आनंदी वहिनींना बोलवतो म्हणजे एकत्र खाऊया आपण। हा हे धर। आणि हो तू आनंदी वहिनींशी जे काही वागलीस त्याबद्दल तुला वाईट वाटत असेल तर त्या आल्यानंतर प्लीज त्यांना सॉरी म्हण। थांब, काय झालं? जाऊ नकोस, तिचं डोकं दुखतंय। वहिनींचं डोकं दुखतंय? बरं मी एक काम करतो, मी त्यांना घेऊन डॉक्टरांकडे जातो। अरे मी हे सगळं केलं नाही का? हा अरे ती म्हणाली गोळी घेते, मी झोपते, मला उठू नका म्हणून। अगं पण हे संध्याकाळपर्यंत ताटगोळे खराब होतील ना? नाही होणार, फ्रीज मध्ये ठेवले की व्यवस्थित राहतात। तुमच्या दोघींचं काही बोलणं झालं का? म्हणजे त्या बोलल्या? अरे थोडासा वाद झाला म्हणून बोलणं टाकलं असं वाटतं की काय तुला? हा चल हे फ्रीज मध्ये नेऊन ठेव जा। चिंगी दूध पिये। मी तुला विचारत नाही, तुला सांगतोय दूध प्यावंच लागेल तुला। हे बघ तुझे सगळे हट्ट मी पूर्ण करतो। दूध प्यायचं इकडे। चिंगी अरे चहा सांडेल माझा ग बाई। ए चिंगी आई ग गुडघे दुख।
अहो ऐका जरा माझं. नाही, मला कळायलाच हवं हे सगळं नेमकं प्रकरण काय ते. अहो अरे बाबा, अगं बाई, काय झालं? तुमची तब्येत बरी आहे ना? या आतमध्ये, आतमध्ये या. बस, या पाटकर या. काही धाड भरली नाही मला. मला सांग, आनंदी कुठे आहे? राघव, काय विचारतोय मी? आनंदी कुठे आहे? अहो तुम्ही शांत व्हा हो. आणि आपल्या सगळ्यांना माहितीये ती गावाला गेलीये. तुम्ही जिला बघितलं ना ती आनंदी नसणार. तुम्ही सतत आनंदीचा विचार करताना म्हणून तुम्हाला भास झाला असेल. त्यात तिचा फोन सुद्धा लागत नाहीये. तुम्ही जर तिच्याशी बोलला असतात ना तर तुमचा विश्वास बसला असता. मालती, मी मूर्ख आहे का की माझ्या डोळ्यांनी दिसत नाहीये? अगं, मी आनंदीला पाहिलंय. जास्त लांब नव्हती ती, समोरच्या रस्त्यावरच होती ती. आनंदी मुंबईतच आहे. अहो तुमचा काहीतरी गैरसमज झाला असणार हो. नाही काकी, काकांचा गैरसमज वगैरे काही झालेला नाहीये. आनंदी मुंबईतच आहे. आनंदी मुंबईत आहे? सुलक्षणाताई, तुम्हाला कोणालाही आम्हाला हे सांगावसे वाटलं नाही की आनंदी मुंबईत आहे? माझी पोर घर सोडून गेली आहे. ती मुंबईत एकटी आहे आणि तुम्हाला काहीच कसं वाटत नाहीये? पाटकर, अहो आम्ही खूप बोलवण्याचा प्रयत्न केला हो. तिला नाही यायचंय तर काय करायचं सांगा बरं. म्हणून काय तुम्ही जबाबदारी झटकायची का? आणि आनंदीला या घरात परत का यायचं नाही हे सुद्धा तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे सुलक्षणाताई. काका, ती एक दिवस परत येईल, नक्की येईल. पण तोपर्यंत काय? तोवर माझा एक मित्र आहे नंदू, ती त्याच्या घरी राहते. नाही, ती बॅगा घेऊन चालली होती. सगळं सामान होतं तिच्याकडे. ती रडत होती. मला नेमकं काही कळत नव्हतं. पण आनंदी नक्कीच कुठल्या तरी संकटात आहे, एवढं नक्की. मी फोन करते. अहो पण तिचा फोन बंद आहे ना. मग आता काय करायचं? कसं शोधायचं तिला? हो, काही दिवस झाले तिचा फोन खराब झालाय ना, म्हणून तो लागत नाहीये. अरे देवा, मग कसं शोधायचं तिला? मी नंदूला फोन करते आणि त्याला विचारते. त्याला नंतर फोन कर. बाबा, मला सांगा, तुम्ही आनंदीला कुठे पाहिलं? JB रोडला. मी बघून येतो. साहेबांनो, तुम्हाला कळलं का? पाटकर बाबांनी आनंदीला पाहिलं. ते घरी आलेत. आनंदीला शोधायला हवा आता. पण ती कुठे गेली माहितीये का? म्हणजे बाबा काय म्हणाले का? मी तिला शोधायला चाललो. थांबा, मी आलो. थांबा. काका, आधी पाणी घ्या. नाही वर्षा, नको. मला सहन नाही होत. मी जातो आनंदीला बघायला. ऐका पाटकर, राघव गेलाय की नाही? आता तुम्ही जाऊन काय करणार आहात? अहो आपण असं करूया, आपण खाली जाऊया. मी तुम्हाला तुमची औषधं देते आणि हवं तर आपण परत येऊया ना इथे. राघव शोधतोय की नाही आनंदीला? हा काका, ऐका ना, काकी म्हणतायत ते पटतंय मला. तुम्ही घरी जा, औषधं घ्या, रिलॅक्स व्हा, मग बघू आपण काय करायचं ते. आनंदी सापडेल कदाचित तोपर्यंत. आणि आनंदी परत नाही आली तर? अहो आपण काहीतरी करूया ना. पण असे हातपाय घालून इथेच बसून काय करणार आहोत आपण? तुम्ही ऐका ना माझं. चला आपण खाली जाऊया. चला. येतो. या. कोणाला फोन लावतेस? नंदूला.
हॅलो वर्षा, सॉरी वर्षा, हे बघ आपल्याबद्दल मी आईला सांगितलं पण ती नाही म्हणते. पण तू काळजी करू नकोस, मी तिला समजावेन. काय माझी आई जरा जुन्या विचारांची आहे ना, म्हणून. नंदू काय बोलतोयस तू? हे वर्षा हा फोन ठेव. थांब जरा. वर्षा फोन ठेव. आई थांब, मी बोलते ना. वर्षा फोन ठेव. आई आई असं काय करतेस? आई मला फोन हवाय. आई आई ऐक ना, मला हवाय तो फोन. अगं मी हॅलो, मला घेऊन चल तिकडे. कुठे? मी इतके दिवस तुला सांगते मला आनंदीला भेटायचंय. हा तू भेट घालून दिलीस. आता घरातून निघून गेली ती. कशी भेटणार ती मला? चल मला घेऊन चल त्यांच्याकडे. अगं आई पण आपल्याला कळलंय ना ती तिथे नाहीये. हो तरी मला घेऊन जा त्यांच्याकडे. मला विचारायचं त्यांना का नाहीये ती तिथे. मला विचारायचं. चल घेऊन चल मला. बरं ठीक आहे, थांब मी पर्स घेऊन येते. आई मी काय म्हणतो, वहिनींना संध्याकाळपर्यंत जर का बरं वाटलं नाही तर मी त्यांना घेऊन डॉक्टरांकडे जाईन. काय काही गरज नाही, साधं डोकं दुखतंय, दगदग करते ना ती म्हणून. बरं तुला एक सांगू? सांग ना. हे तू शांतपणे सगळ्याचा विचार कर. सगळ्यांचा म्हणजे? म्हणजे मी जे बोललो तुझ्याशी वर्षाबद्दल ते विषय संपला. अगं पण आई. आणि तू सुद्धा विषय काढायचा नाही, कळलं? गप्प बस. थांब. वर्षा आई तुम्ही अचानक? माझं काम होतं जरा तुमच्याकडे. अरे या बस. एक मिनिट. काय काम होतं तुमचं? का आई? हे बघ, माझ्या घरात कोण कशासाठी येतं हे मला बघायला नको? बोला, काय काम आहे तुमचं? माझी सून तुमच्या घरी राहायला होती ना. राहायला होती म्हणजे? अरे काय झालं माहितीये का, ते पाटकर आहेत ना, तू ओळखतोस ना, ते माझे व्याही. हो. ते म्हणाले की आनंदी म्हणे मला रस्त्यावर दिसली, तिच्या हातात अशा खूप बॅगा वगैरे होत्या, म्हणजे तिचं स्वतःचं सामान असं घेऊन ती रस्त्यावरून चालते. तर मला म्हणजे टेन्शन आलं ना रे. मला वाटलं बाई काय झालं काय नाही, कारण वर्षा मला म्हणाली होती की ती इथे आहे आणि इथे सुखरूप आहे, सुखात आहे. मग आता असं कसं बोलले ते, म्हणून मग मी इथे आले. आनंदी आहे ना तुमच्याकडे? हो हो. आई तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. आनंदी वहिनी त्यांच्या खोलीत आराम करतायत. बाई बरं वाटलं ऐकून रे. पण मग पाटकर काका असं का म्हणाले? असेच आहेत ते पाटकर. काही धरबंध नाही त्यांच्या बोलण्याला. सुतावरून स्वर्ग गाठतात. आहे ना ती इथे, माझी जरा भेट घालून दे. म्हणजे आली होती ती घरी, पण नीट भेटता नाही आलं रे. मला जरा दाखव. बरोबर, दाखव मला तिची खोली. या सावकाश सावकाश. नाही आनंदी तिकडे. काय? हो, मी तिला काढून टाकले आपल्या घरातनं. काय? अगं पण आई तू तर आता म्हणालीस की त्या. खोटं बोलले मी. तिला मी घरातून काढून टाकले. पण का? मी 1000 वेळा सांगितलं तिला स्वतःचं काम स्वतः करायचं आणि गप्प राहायचं, पण ती आमच्या घरात लुडबुड करायला लागली. माझ्या मुलाचं लग्न ठरवायला निघाली ती, ते पण ह्या तुमच्या मुलीशी, जिचं लग्न आधीच झालेलं आहे, अजून डिवोर्स पण झाला नाही. आई तरी सुद्धा माझ्या मुलाबरोबर फिरते. तुमच्या दोन्ही मुलांनी लाजा सोडल्या का हो? काही परिस्थितीच तशी आहे. परिस्थिती कशी असली तरी मनावर ताबा ठेवू शकतो माणूस. एकाने बायकोला घराबाहेर जाऊ दिलं आणि दुसरी घरातून बाहेर पडली.
हे बघा, तुमच्या घरात हा असला कारभार चालत असेल, पण आमच्या घरात नाही चालत. आमचा तुमच्या घराशी काही संबंध नाही. आणि ही तुमची मुलगी मला सून म्हणून करून घ्यायची नाही, आणि तुमच्या सुनेला मी घरात ठेवणार नाही. तुम्हाला जे काही करायचे ते करून घ्या, पण आत्ताच्या आत्ता माझ्या घरासमोर चालते व्हा. माझ्या दारात असली माणसं नको आहेत. आई गप्प बाईस. चल आत. अगं पण चल आत. अगं पण आई माझं ऐक चल ना. बाय. आई आई बस. हे ऐकायचं राहिलं होतं. हा? सगळं तुझ्यामुळे. काय गरज होती संबंध जोडायची? आता बघ आनंदी तुझ्यामुळे गेली आहे. तुझ्यामुळे आता कुठे भटकत असेल पोर माझी. आई थांब. आई नको. आई हात नाही लावायचं मला. नकोय मला तुझी मदत. आई अगं गप्प बस. वर्षा थांब ना. वर्षा प्लीज थांब. वर्षा आय एम सॉरी. आई तुम्हा दोघींना नको ते बोलली. आनंदी वहिनीची सुद्धा ती खूप वाईट वागली. पण अगं मला खरंच माहित नव्हतं की आनंदी वहिनी इथे नाहीयेत. तुम्हाला जेव्हा कळलं तेव्हाच मला कळलं. आय एम सॉरी पुन्हा एकदा की हे बघ तुम्हाला सांगितलं होतं आनंदी वहिनींची काळजी घे, पण मी ती नाही घेऊ शकलो. सॉरी. आणि त्यात आपल्या आईला सांगितल्यावर म्हणूनच मी तुला नकार देत होते नंदू तुला वाटतंय ते नाही होणार. नंदू हे बघ, आपण एकत्र आल्यामुळे किती जणांना त्रास झालाय बघतोयस ना तू. आनंदीला घर सोडून जावं लागलं. त्याचा दोष आईने मला दिला, आणि तुझ्या आईने तर माझ्या चारित्र्य. हे बघ नंदू, आता काय बोलायचं मला नाही कळत आहे. पण आपण जितके जवळ येऊ ना तितका आपल्या घरच्यांना त्रास होणार आहे. त्यामुळे तुला जे हवंय ते नाही होणार. आपण नको भेटूया नंदू. तू जा, मी जाते. आई खूप दुखावली आहे माझ्यामुळे. तिला त्रास झालाय. मी जाते. नाही पण मला कळत नाहीये की आनंदी नंदूच्या घरातनं बाहेर पडलीच कशी? हा अहो तो फोन द्या आधी. फोन द्या इथे, आणि तुम्ही तिथे शांत बसा. आधी गोळ्या घ्या तुम्ही. हा अगं कसा शांत बसू मी? माझे पोर कुठे आहे, काय करत असेल, अजून काहीच कळलं नाहीये. तुझा जावई तिला शोधायला गेलाय, तोही अजून परत आला नाहीये, आणि त्याने आपल्याला फोन सुद्धा केला नाहीये. अहो त्याचा फोन येईल, पण तुम्ही शांत बसा हो. अशाने तुमचं बीपी वाढेल ना. मालती, आधीच माझी तळपायची एक मस्तकाला गेली आहे, तर त्याला मला समजवण्याचा प्रयत्न करू नकोस. त्यापेक्षा आनंदीला कसं शोधायचं ना याचा विचार कर. ती कुठे असेल हे कसं कळेल आपल्याला? अहो सुलक्षणाताई आणि वर्षा गेल्यात ना नंदूकडे. अगं पण आनंदी तिथे नाहीच आहे, तर तिकडे जाऊन काय उपयोग? का झालं, कसं झालं यापेक्षा आनंदी कुठे आहे ना हे जास्त महत्वाचं. रस्त्यातून एकटी चालली होती माझी पोर. सगळा बोऱ्या बिस्तरा घेऊन. जरा उशीर झाला मला, नाहीतर मी तिला परत आणलं असतं आणि इथंच ठेवलं असतं.